ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर इथे पार पडलेल्या शिवनिर्धार यात्रा बैठकीनं राजकीय वातावरण तापवलं आहे। असंख्य महिलांच्या उत्स्फूर्त अशा उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत ही निवडणूक आता आमची आहे, जनतेनेच ती हातात घेतली आहे असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीत बोलताना महिलांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलंय की भाजपकडनं युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। आज शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार आहोत असं भावनिक सूर देखील यावेळी उमटलाय। अक्षय कर्डिले यांना विधान भवनामध्ये पाठवणं ही काळाची गरज आहे असं मत व्यक्त करताना महिलांनी म्हटलंय की सर्वसामान्यांचे प्रश्न, रस्ते, वीज, पाणी यासह विकासाच्या इतर कामांसाठी आपला हक्काचा माणूस निवडून देणं आवश्यक आहे। जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारा नेता हवा आणि तो अक्षय कर्डिलेच आहेत असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला। बैठकीला युवा नेते अक्षय कर्डिले, माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्यासह बुऱ्हाणनगर आणि पंचक्रोशीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीमधनं उमटलेला निर्धार आणि महिलांचा आक्रमक असा सहभाग पाहता राहुरी मतदारसंघामधील लढत अधिकच रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत। अक्षय दादा यांना आज जी उमेदवारी मिळाली ती उमेदवारी म्हणजे आमच्यासाठी ना साहेब नसताना जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि जसे आम्हाला साहेब होते तसेच साहेबांच्या जागी दादा हवे आहेत, नाही का। आणि आमदार म्हणून तेच पाहिजे आम्हाला 2026ला। त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादांना। आज माननीय दिवंगत आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी आज आदरणीय आमचे लाडके युवा नेतृत्व अक्षयदादा कर्डिले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर करून आमच्या सर्व लोकमताचा आदर केलाय असंच मला वाटतंय। कारण अतिशय तळागाळातून उमलतं नेतृत्व म्हणजे युवा नेतृत्व म्हणजे आमचे अक्षयदादा आहेत आणि या आमदार पदाला न्याय देण्यासाठी नगर, राहुरी आणि पाथर्डी या सगळ्या जर मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं अक्षयदादांशिवाय दुसरा पर्याय जनतेसमोर कोणताच नाही आणि त्यामुळंच त्यांचं युवा नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत, यामुळे हा जो भाजपाने विश्वास आदरणीय दादांवर दाखवलेला आहे तो नक्कीच या सर्व जनता 23 तारखेला दादांना मतदान करून तो सार्थ ठरवणार आहे, यात ती मात्र शंका नाही। आणि 4 तारखेला जो निकाल लागणार आहे तो निकाल म्हणजे आदरणीय दादा आमदार झालेले आपल्याला सगळ्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नाही। साहेबांचं निधन झाल्यानंतर एक पोकळी मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती। एक महिला म्हणून तुम्हाला कसं वाटतं आज अक्षयदादांना उमेदवारी मिळालेली? शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की अक्षयदादा ती पोकळी भरून काढतील आणि आम्ही महिला सगळे त्यांना साथ देऊ, दादांबरोबरच आहोत। आज आपण सर्वजण इथे अक्षयदादांना जी आज उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यासाठी आपण इथे जमलो आहे। तर अक्षयदादांना उमेदवारी ही मिळाली हे आनंद आहेच आहे, पण सर्वात मोठं दुःख असं आहे की कर्डिले साहेब ह्या आनंद घेण्यासाठी नाही आहे। तरी आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलेलं आहे की जरी कर्डिले साहेब नसतील, त्यांचे जे स्वप्न होतं, त्यांनी जे अक्षयदादासाठी पाहिलेलं होतं आणि ते आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत। आणि आज सर्वांना हा पण प्रश्न पडला असेल की अक्षयदादांना का बरं निवडून द्यायचे। तर आपले सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत जे आपण साहेबांकडून पूर्ण करून घेणार होतो, तर ते अधुरे जे स्वप्न आहेत ते आपण अक्षयदादांकडून पूर्ण करून घ्यायचे आहेत। महिलांचे पाणी प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या डीपी असतील, त्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस हा वरती पाठवायचा आहे। आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी जो विकास निधी आणायचा आहे त्यासाठी आपल्याला अक्षयदादांना आमदार म्हणून तिथे पाठवायचं आहे। यासाठी आपण सर्वांनी एक निश्चय करायचा आहे
की आपण अक्षयदादांना निवडून द्यायचे. येत्या 23 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ असा आम्ही सर्व महिलांनी निर्धार केला. महेश दाने, सी 24 तास, अहिल्यानगर.